संपूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहे। महाराष्ट्रात 19 तारखेला मोदी एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते। तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि अशा पडघम वाजत असणाऱ्या दिवसामध्ये आपण महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला सगळ्यात मोठा वंचितांचा चेहरा असलेल्या प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना भेटणार आहोत आणि एकूणच राजकारण मोदींच्या मनात असलेली विरोधकांची जागा आणि स्वतःच्या सत्तेतलं जे काही अनादी अनंत कालापर्यंत टिकून राहण्याचं त्यांचा जो प्रयत्न आहे या सगळ्या गोष्टींवर आता आपण प्रकाश आंबेडकरांबरोबर बोलणार आहोत। आणि प्रकाश आंबेडकर आपल्याला सगळ्यांना परिचित असलेलं असं महाराष्ट्रातलं आणि देशातलं नेतृत्व आहे। पण मी बाळासाहेबांना एक विनंती करणार आहे की आम्हा सगळ्या देशातल्या लोकांना जे जे प्रश्न ते भले बाळगोद असतील, भले राजकीय असतील, वैचारिक असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी मनमोकळ्या पद्धतीने द्यावीत अशी या देशाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि प्रेक्षकांची अपेक्षा आहे। बाळासाहेब, आमची विनंती तुम्ही मान्य कराल असं मला वाटतं। आणि माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की 25 सप्टेंबरला तुम्ही एक पत्र लिहिलं होतं महाविकास आघाडीला की तुम्ही त्याचा भाग होऊ इच्छित आहे। तुम्ही ज्या परंपरेचा वारसा सांगताय किंवा ज्या विचारांचा वारसा सांगताय, ज्या कुटुंबाचा वारसा सांगताय, ते या देशातलं एक खूप, देशातलं नव्हे तर जगातलं एक खूप प्रतिष्ठित आणि पावित्र्यमय असं कुटुंब आहे। मग अशा कुटुंबाची वारसा सांगण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे किंवा ज्याच्याकडे ती परंपरा आहे त्या नेत्याला महाविकास आघाडीमध्ये पत्र लिहून जावं असं का वाटलं? काँग्रेस पक्षाच्या काही नेत्याने असं वक्तव्य केलं होतं की यांनी कुठे इच्छा व्यक्त केली आहे की आम्ही इंडिया आघाडीमध्ये यावं। आणि मग असं म्हटलं की ती जर परिस्थिती असेल तर इगो आपला असणारा बाजूला ठेवला पाहिजे। इथे लोकशाही आणि लोकशाहीची मूल्य रुजवण्याचा असणारा एक भाग आपण असणारा त्या ठिकाणी करतोय। त्याच्यामुळे आपण असं इतरांबरोबर जायला काहीच हरकत नाही। म्हणून आम्ही ते पत्र दिलं की बाबा इंडिया आघाडीमध्ये जर आपण जर आम्हाला घेतलं तर आम्ही या देशामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची चळवळ आम्ही असं चालवतोय। आणि आघाडीला आणि चळवळीला आमची जी काही ताकद आहे त्याप्रमाणे आम्ही असं आपल्याला मदत करू शकतो या हेतूनेच आम्ही ते पत्र दिलं होतं। मग ती वंचित बहुजन आघाडीची सोय लावायची होती की ती नेतृत्वाची सोय लावायची होती की काय? मग काँग्रेसला तुम्ही का नको होतात? बघा, बराच आता तुमची आणि शिवसेनेची युती झालेली होती किंवा तुम्ही दोघं एकत्र आलेला होतात। शरद पवारांना त्याच्याकडे मी नंतर येणार आहे, पण काँग्रेस हा माझा पहिला मुद्दा आहे की काँग्रेसला तुम्ही का इतके, तुम्हाला प्रतीक्षा यादीत ठेवण्या इतपत तुम्ही का नको होतात? आता ते मला वाटतं मी त्याचं काही उत्तर देऊ शकत नाही की त्यांनी वेळ का लावला तो। त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षच देऊ शकतं की त्यांनी आम्हाला चर्चेमध्ये घेण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी डिले त्यांच्याकडून का झाला हा मला वाटतं त्यांचं उत्तर तेच देऊ शकतात असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि त्यांच्यापुढे काही कन्स्ट्रेन असतील तर ते तेच मांडू शकतात। आपल्याला नुसतं वेट अँड वॉच असंच आमचा हा भाग होता, का आम्हाला असं BJP बरोबर जायचं नव्हतं। हे आमचं अगोदरपासून आहे, का BJP म्हणण्यापेक्षा BJPला बॅक करणारं जे RSS आहे आणि त्यांची सगळी जी विचारसरणी आहे ती वैदिक सनातनी विचारसरणी आहे की ज्याच्यामध्ये बदल करायला तयार नाही आहेत। आणि ते जोपर्यंत बदल करायला त्याच्यामध्ये तयार नाही तोपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीचा माणूस जो आहे तो त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही स्वतःहूनच आमच्या असणाऱ्या दोऱ्या ज्या आहेत त्या आम्ही कापून घेतल्यात अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे आमच्याकडं ऑप्शन जो राहतो तो हा सेक्युलर फंडचा ऑप्शन राहतो आणि ज्या वेळेस त्या सेक्युलर फंडच्या ऑप्शनमध्ये संधी मिळते त्यावेळेस आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो। दिल्लीमध्ये एक बैठक झाली होती
अशोका हॉटेलमध्ये आणि या बैठकीमध्ये शरद पवारांच्या खुर्चीखाली तुमच्या नावाची चिठ्ठी सापडली वगैरे अशा स्वरूपाचे बातम्या आल्या होत्या. हे काय नेमकं होतं? म्हणजे ते मला वाटतं शरद पवारच सांगतील की त्यांनी ती चिठ्ठी लिहिली होती की न लिहिली होती, की त्याच्यातली कोणी लिहिली होती, कशासाठी लिहिली होती, ती कोणाला त्यांनी असं सर्क्युलेट केलं आणि त्यांनी त्या चिठ्ठीचं असणारं महत्त्व न बांधता त्यांनी असं ती फेकून दिली, टाकून दिली किंवा त्याच्या हातातून पडली, हे मला वाटतं त्या बैठकीमधलीच लोक सांगू शकतात. त्याच्यामुळे आम्ही काहीच त्याच्यामध्ये हे नाही. ते हस्ताक्षर तुम्हाला कोणाचं वाटतं? नाही माझ्या अंदाजानं पत्रव्यवहार पाहताय, तुमच्या बरोबरचा परिचय अनेकांचा आहे, ते हस्ताक्षर तुम्हाला कोणाचं? ते माझ्याकडे ती ॲक्च्युअल चिठ्ठी बघायला मिळाली नाही आहे त्याच्यामध्ये. ती फक्त मला असं ABP माझा ज्यांना मिळाली त्यांनी फक्त हे सांगितलं होतं. त्याचा अक्षरसुद्धा मला बघायला मिळालं नाही. जे काही सोशल मीडियावरती आलं तेवढंच आहे, पण त्याच्यावरनं गेस करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आत्ता ज्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय की काँग्रेसने तुम्हाला आतमध्ये घेण्यासाठी उशीर केला किंवा काँग्रेसला वेळकाढूपणा करायचा होता, महाराष्ट्रातलं काँग्रेसचं मोठं नाव किंवा मोठा चेहरा तो म्हणजे अशोक चव्हाण. आता आपण ही मुलाखत घेत असताना अशोक चव्हाण कुठल्याही क्षणी भाजपचा झेंडा घेऊन मोकळे होतील अशी परिस्थिती आहे. मग प्रकाश आंबेडकरांसारखं एवढं मोठं नाव, एवढा मोठा नेता, आपल्या नेतृत्वाखाली त्याला पक्षात घ्यायचं आणि आपणच बाहेर जायचं, असं काहीतरी एक अपराधीपणाची भावना होती अशोक चव्हाणांची आणि त्यामुळे तुमचा हे उशीर झाला, प्रवेश उशीर झाला, की अशोक चव्हाण जाणार हे तुम्हाला माहिती होतं म्हणून तुम्हाला अशोक चव्हाणांबरोबर बोलणी करण्याचं हे होत नव्हतं? काय होतं म्हणजे नेमकं? ते माझं म्हणणं असं आहे की अशोक चव्हाण इज वन ऑफ द प्लेयर्स. खरं डिसिजन ते दिल्लीमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या आम्ही अनेक म्हणजे मी कशाला इव्हन शिवसेनाही म्हणाली होती की चर्चा करायची असेल तर त्या वरच्यांबरोबर चर्चा करावी लागते, कारण की इथल्या काँग्रेसबरोबर तुम्ही चर्चा केली की त्यांचं एक शेवटचं वाक्य, थांबा आम्हाला वरती विचारू द्या. त्याच्यामुळे शिवसेनासुद्धा तेच रिपीट करत होती की जे आम्ही रिपीट करत होतो की महाराष्ट्राच्या युनिटला त्यांनी अधिकार ठेवलेले नाहीत, ते वरचे अधिकार आहेत. त्याच्यामुळे असणारं वरती दिले का झाला याचा असणारा तो त्यांनीच उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे त्या ठिकाणी. आणि आपण जर इथल्या महाराष्ट्राच्या लोकांवरती असं ब्लेम टाकायला लागलो तर त्यांच्याकडे अधिकारच नव्हता. आम्हाला सरळ दिसतच होतं चर्चेच्या दरम्यान. हे सगळं होत असताना बाळासाहेब कसं आहे की महाविकास आघाडीला आता जर आपण पाहिलं तर एका बाजूला शकल झालेले ठाकरे, दुसऱ्या बाजूला पानगळ झालेले शरद पवार, हे दोघंही आपापल्या समस्यांबरोबर झुंजत आहेत आणि काँग्रेसमध्ये तर कोण आता कधी भाजपमध्ये जाईल याच्याबद्दलचा काही आडाखा बांधता येणार नाही अशी परिस्थिती आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला हे चांगलं माहिती आहे. या महाविकास आघाडीचा चेहरा किंवा या महाविकास आघाडीचा नेता होण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि ते जर तुम्ही झालात तर काहींची अडचण होऊ शकेल, याच्यामुळे तुमच्या वंचितला फटका बसला असं वाटतं? ते आता कोणाला आमच्यामुळे ज्याला म्हणता येईल सेकंडरी व्हावं लागेल किंवा त्याला असं बाजूला व्हावं लागेल, हा मला वाटतं त्या पार्टीचा परसेप्शन आहे. माझं म्हणणं मी असं महाविकास आघाडी कशाला, माझं म्हणणं असं आहे की इंडियाच्या आघाडीला सुद्धा असणारा एक नुसता चेहरा नाही तर आम्ही एक कार्यक्रम देऊ शकलो असतो. आणि जे BJPचं नॅरेटिव्ह आहे की ज्या नॅरेटिव्हला असणारा इंडिया आघाडी तोंड देऊ शकत नाही आहे. याचं कारण की कोण कुठे नाही कुठेतरी त्यांचे असणारे लागेबंदे संबंध राहिलेले आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आपण असणारा जर ऑल्टरनेटिव्ह काय मांडायला गेलो आणि आपला असणारा बॅक इतिहास जर मांडला तर आपण पुन्हा बॅकफूटवरती येतो, ह्याची असणाऱ्या अनेक त्या आघाडीतल्या नेत्यांना त्याची असणारी जाणीव होती. पण त्या सगळ्यांनी मला आता असणारं ज्याला म्हणता येईल की रीडिंग ऑफ मोदीज माइंड असं ज्याला मी म्हणतो, ते जमलं नाही असं मला वाटतंय. त्याच्यामध्ये जमलं नाही. आणि 70 वर्षाच्या राजकारणाच्या इतिहासामधला
जो अनुभव आहे तो अनुभव अकॉमोडेटिव्हचा अनुभव आहे. म्हणजे मी तुम्हाला आता एक इन्सिडेंट सांगतो. 91-92चं असं इन्सिडेंट. आपण असं बऱ्याच युनायटेड नेशन्समध्ये अडचणीत आलो होतो आणि ते ओव्हरकम करायचं असेल तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि ऑपोजिशन सेल इन द सेम बोट अशी असणारी सिच्युएशन होती. अक्रॉस द टेबल ते सगळं डिस्कशन झालं आणि मग ठरलं की अटल बिहारी वाजपेयी विल लीड द डेलिगेशन. त्या सगळ्याच्या म्हणजे ऑपोजिशन काय, अटल बिहारी वाजपेयी जे ऑपोजिशन लीडर त्या सगळ्याच्या, आणि ती रिझॉल्व्ह झाला. म्हणजे मानसिकता जी होती सगळी ती आत्ताचं जे राजकारण चाललंय त्या राजकारणाची मानसिकता नाही. तिथे असं मी कुठपर्यंत जाऊ शकतो, मी कुठपर्यंत जाऊ शकत नाही याची असणारी कल्पना होती त्या सगळ्या याच्यामध्ये. आत्ताच्या गव्हर्नमेंटमधलं जे आहे ते माझ्या अंदाजानं म्हणून म्हटलं की तुम्हाला रीडिंग ऑफ माइंड जर असतं तर तुम्हाला असणारं जे 70 वर्षाचं बाउंड्रीज जे आखल्या गेल्या होत्या की बियॉन्ड दिस बाउंड्री नथिंग डुईंग असं जे होतं ते माझ्या अंदाजानं इथं रीड करणं शक्य झालं नाही असं मी त्या ठिकाणी इथल्या पॉलिटिकल पार्टीजना असं माझं म्हणणं आहे. हे सगळं रीड करत असताना बघा तुम्ही देशातले जे काही स्कॉलर्स आहेत किंवा देशात ज्यांना विचारांची बैठक आहे आणि पुढचं राजकारण ज्यांना कळतंय काही वर्षांनी काय होणार आहे. आपल्याकडे होतं असं की आपले बरेच राजकारणी किंवा नेते येणारं तंत्रज्ञान, बदलणारी पिढी, बदलणारी धोरणं, वैश्विक पातळीवर होणारे भारतावरचे परिणाम याचा जितका अभ्यास करायला हवा तितका करत नाहीत असा एक मतप्रवाह तरुणांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये आपण वावरताना आपल्याला दिसतो. पण त्याला तुम्ही एक अपवाद आहात, तुम्हाला थोडंसं पुढचं दिसतं. आणि मग असं असताना बाळासाहेब आंबेडकरांच्या डोक्यातला वंचित हा नेमका काय, त्याची व्याख्या तुम्ही करताय ती आता काय? कारण प्रत्येक 5 वर्षांनी प्रश्न बदलत आहेत. जसे प्रश्न बदलते तशी पिढी बदलते. मागच्या निवडणुकांमध्ये जी पिढी होती त्या या निवडणुकांमध्ये असलेल्या पिढीला तुम्ही काय सांगाल? वंचितची तुमची व्याख्या काय? ते नाही, आता एक लक्षात घ्या की पूर्वी असणारं जे आहे म्हणजे 80 आणि 90मध्ये त्या दशकापर्यंत एक पिढी बदलायला 25 वर्ष लागत होती असं मी त्या ठिकाणी मानतो. 90 नंतर जे आहे ती बदलण्याचा जो फेज आहे तो एक 15 वर्षावरती आहे. त्याच्यानंतर तो 10 वर्षापूर्वी आला आणि आता असताना नवीन फेज आलेला आपल्याला दिसतो. या नव्या फेजमध्ये यंगर जनरेशन जी आहे ती आता मोबाईलवरती आहे आणि कार्डवरती आहे, म्हणजे बँकिंग कार्डच्या ह्याच्यावरती आहे, डिजिटल ह्याच्यावरती आहे. आणि काही बघायचं असेल बटणं दाबली इन्स्टंट इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळे हे लक्षात घेताना तुम्हाला स्वतःला असताना त्या पद्धतीने तुम्हाला मोल्ड करावं लागतं की ही यंगर जनरेशनची नेसेसिटी काय. आता यंगर जनरेशनची नेसेसिटी जी एम्प्लॉयमेंट, त्याच्याचबरोबर त्याला असणारं शांतता आणि त्याच्याचबरोबर त्याचे असणारे जे काही मनोरंजनाचं जे काही त्याचं जग आहे त्याच्यामध्ये ही हॅपी आनंदी असतो तो. दुसरं आहे तो सिक्युरिटीच्या संदर्भातला कन्सर्न आहे का, तर तो सिक्युरिटीच्या संदर्भात सुद्धा विचार करत असतो, मांडत असतो. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की एवढ्या वर्ष चेंज ओव्हर झाला तरी कणखरपणा जो आला पाहिजे तो अजून आलेला दिसत नाही आहे. आणि त्याची असणारी यंगर जनरेशन ही एक्सपेक्ट करते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तो कणखरपणा माझ्या अंदाजानं आता येणं वेळ लागतो असं मी त्या ठिकाणी मानतो. याचं कारण की माझी जनरेशन ही स्वतंत्र भारतामध्ये जन्माला आलेली जनरेशन. त्याच्या अगोदरच्या ज्या सगळ्या होत्या त्या रूल्ड बाय ब्रिटिश काळातल्या जनरेशन होत्या. त्याच्यामुळे हँगओव्हर होतं, नाही असं नाही. पण आत्ताचा असणारा जो आहे जनरेशन ती ॲब्सोल्युटली फ्रीडममध्ये जगलेली आहे, बंधनं नाहीत कसली. आणि
त्याची फ्री वर्ल्ड आहे असं आहे. त्याला जे मॅन्युप्युलेट करण्याचं जे चाललेलं आहे त्या सगळ्याच्यामध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये RSS त्याला सगळं रिलिजियसली मॅन्युप्युलेट करते. पण ते रिलिजियसली मॅन्युप्युलेट करत असताना त्याला अँटी मुस्लिम आणि अँटी इतर रिलिजन जे असणारा कलर द्यायचं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल तो असणारा पूर्णपणे साशंक असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तर तुम्हाला असणारा आत्ताच्या ह्या सगळ्या ऑल्टरनेटिव्हमध्ये म्हणजे आत्ताच्या फेजमध्ये तुमचा नवा ऑल्टरनेटिव्ह काय हा तुम्हाला मांडता आला पाहिजे. पण अशा दिवसामध्ये तुमचा रोष किंवा तुमचा राग किंवा तुमची नाराजी ही मोदींवर आहे की RSS वर आहे? तर मी रोष असं म्हणत नाही आहे. तुम्हाला बदलता आलं पाहिजे. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर RSS हे जुन्या पथडीतल्या भाषेमध्ये बोलतो. आता जुन्या पथडीतली भाषा म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद. आता भारतीय संस्कृती ही काही जणांना अपील होते, काही जणांना अपील होत नाही. आता तीच संस्कृती जर आपण बघितली तर मलेशियापर्यंत होती खालपर्यंत आणि त्या अफगाणिस्तानपर्यंत होती. नंतरच्या कालावधीमध्ये बदल गेला. मलेशियन कल्चर बदललं, अफगाण कल्चर बदललं आणि तुमचंही कल्चर त्या ठिकाणी बदललं. या सगळ्या दरम्यानमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की जॉग्राफिकल बाउंड्रीज उभ्या राहिल्या की ज्याच्यावरती नेशन उभं राहिलं. आता तुम्ही ज्यावेळेस नेशन हे कल्चरल बाउंड्रीजच्या धोरणाने बघायला जाणार आहात त्यात यंगर जनरेशन म्हणतो अरे आपण कोणावरती तरी अतिक्रमण करतोय. अतिक्रमण केलं तर विरोधात आपल्याला दिसतोय आणि आपल्याला सर इंडिया मलेशिया हे आपल्याला भांडण द्यावेच दिसलं की आपल्याकडे जे खाद्य ऑइल होतं ते पामोलिन ऑइल तिकडनं येत होतं. आपण विकत घेणं बंद केलं. पुढच्या वर्षी त्यांनी देणंच आपल्याला बंद केलं कारण त्यांनी डिफरंट मार्केट सर्च. त्याच्यामुळे हा जो यंगर जनरेशन आहे तो यंगर जनरेशन ज्या दृष्टीने तो असं म्हणतोय की जॉग्राफिकल बाउंड्रीज याच नॅशनल बाउंड्रीज आहेत. त्याच्या संदर्भातलं राहून आपण असणारं बोललं पाहिजे आणि त्याच्या संदर्भातच राहून आपण असणारं इतरांशी आपले रिलेशन्स कसे होणार या संदर्भातला असणारा भाग आहे असं तो म्हणतोय. त्याच्यामुळे हा एक जो डिबेट मोठ्या प्रमाणात चाललेला आहे त्या डिबेटमध्ये मला असं वाटतं की इतर पॉलिटिकल पार्टीज ज्या होत्या पूर्वी मी असं म्हणतो की टेकन फॉर ग्रांटेड असं जे होतं आत्ता माझ्या अंदाजानं या पिढीशी सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी बोललं पाहिजे. टेकन फॉर ग्रांटेड असं तुम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून आम्ही जे वंचित हा जो सगळा फॅक्टर असं बघतोय तो म्हणजे लेफ्ट आउट. शिक्षणापासून लेफ्ट आउट, डेव्हलपमेंटपासून लेफ्ट आउट, पॉलिटिकली लेफ्ट आउट, इकॉनॉमिकली लेफ्ट आउट हा जो क्लास आहे तो क्लास आहे. तो सगळ्या जाती धर्मातला तो सगळ्या जाती धर्मातला आहे लेफ्ट आउट त्याच्यामध्ये. आणि म्हणून आम्ही जी भूमिका घेऊ शकलो बिटवीन ओबीसीज अँड मराठाज त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेवढी क्लॅरिटी आमच्याकडे आहे तेवढी क्लॅरिटी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीजची नाही आहे. पण मग बाळासाहेब ज्या दलित चळवळीसाठी तुम्हाला ओळखलं जाईल किंवा ओळखलं जावं अशी एक देशवासियांची भावना आहे, भूमिका आहे, मग तो दलित चळवळीचा चेहरा बाजूला पडतोय असं नाही? अजिबात नाही वाटतं. काय का तोही त्याच्यातला एक भाग आहे. एका काळी आदिवासी आणि दलित व द मोस्ट निग्लेक्टेड क्लास त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम समाज बदलला, बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्याच्यामुळे मोस्ट निग्लेक्टेड क्लासमध्ये डेव्हलपमेंट सुरुवात झाली, विकसित व्हायला लागला. आता हा जसा विकसित व्हायला लागला तसं तुमचा फोकस सुद्धा तुम्हाला बदलायला लागला. कारण का ती
पाथ ऑफ डेव्हलपमेंट हॅज टेकन प्लेस. म्हणजे रस्ता केला होता, होय रस्ता केला होता, लोक चालायला लागली. काही जण त्या रस्त्यावरनं धावणार, जे धावणार ते पुढे जाणार, जे चालत जाणार ते पाठीमागे जाणार. त्याच्यामुळे ती पाथ ऑफ डेव्हलपमेंट हॅज बिगन. त्यांचं जे मोस्ट निग्लेक्टेड असं जे होतं ते हळूहळू गळायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये इतरांचा जो आहे समावेश तो आता तुम्हाला करावा लागतो. नाही, मग मला तुम्हाला हे विचारायचं की आता सध्या आपल्या समोर, राज्यासमोर जो धगधगता प्रश्न दिसतोय, जो मराठा आरक्षण, कुणबी, ओबीसी, ही जी सगळी गुंता जो झालेला आहे, सरकारला कळत नाहीये की द्यायचं काय आणि समाजालाही कळत नाही मागायचं काय. बरं, ज्यांना द्यायचं आहे त्यांना जे मागतायत त्यांना किती द्यायचं हेही कळत नाही. कोर्ट वेगळं म्हणतंय, सरकार वेगळं म्हणतंय, समाज वेगळा म्हणतोय आणि सगळी गोंधळलेली परिस्थिती तुम्ही कशी पाहता? ते आता दोन गोष्टी आहेत. म्हणजे एक तुमचा डेव्हलपमेंट रिलेटेड भाग अशी असणारी परिस्थिती आहे. आता डेव्हलपमेंट रिलेटेड भाग आपण जर असं म्हटलं तर मी शिक्षण ह्याला सगळ्यात महत्त्वाचं स्थान देतो, एज्युकेशन. आणि ते एज्युकेशनमध्ये तुम्हाला पॉलिसी म्हणून चॉईस ऑफ एज्युकेशन स्लोली तुम्हाला मूव्ह आउट करावं लागेल. आणि चॉईस ऑफ एज्युकेशनमध्ये तुम्ही गेलात तर मग तुम्हाला तेवढ्या इन्स्टिट्यूशन्स डेव्हलप करावं लागतील, निर्माण करावं लागतील की जेवढी डिमांड आहे. आता आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो किंवा मेडिकल इंजिनिअरिंग असं जे ब्रांचेस आउट व्हायचे त्यावेळेस आजची जी इंटेन्स कॉम्पिटिशन बघतोय ती त्यावेळेस नव्हती. बरोबर. का नव्हती? तर त्यावेळेसच्या राजकारत्यांनी डिमांड किती येणार ह्याचा त्यांनी एसेस केला आणि तो एसेस करून 2-4% जास्ती ठेवले. त्याच्यामुळे एक्सपेक्टेशन म्हणजे डिमांड अँड सप्लाय आपण ज्याला म्हणतो हा मॅच झाला. हा मॅच झाल्यामुळे तुम्हाला असं त्या काळात आज जी इंटेन्स कॉम्पिटिशन बिटवीन मला 90 मिळाले, तो आरक्षणवाला त्याला 80 मिळाले, अशी जी चर्चा आहे ती त्यावेळेस नव्हती. याचं कारण असं आहे की शिक्षण याचं जे मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून वापरण्यात आल्या आणि शिक्षण हे एक इंडस्ट्री म्हणून असताना जे वापरण्यात आलं त्याला मी असताना कारणीभूत मानतो. आणि दुसऱ्या बाजूला सोसायटी सुद्धा त्याला असताना रिस्पॉन्सिबल आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ती म्हणजे ती शिकून आली पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन आणि जसं फायनान्शियली स्टेबल झालं तसं त्या पब्लिक सेक्टरला शिव्या घालायला लागले आणि प्रायव्हेट सेक्टरकडे त्यांची मानसिकता वळायला लागली. प्रायव्हेट सेक्टरनी या मानसिकतेचा बेनिफिट घेऊन पब्लिक सेक्टर हे असं डिस्ट्रॉय करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आणि ती त्यांनी आज मी असं म्हणेन की टोटली डिस्ट्रॉय करण्याच्या रेंजमध्ये ते आलेले आहेत. तेव्हा आत्ता कुठं असणारा नव्या पिढीला तो पिंच वाटायला लागलेला आहे की मला नायदर अफोर्डेबल एज्युकेशन मिळतंय ना फॉर्मल एज्युकेशन मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. याचं कारण की शिक्षण आता महागडं होत चाललंय. म्हणून मी म्हणतोय इथल्या असताना सोसायटी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहेत काही गोष्टीसाठी की तुम्ही माझं व्यक्तिगत जीवन कुठलं म्हणजे प्रायव्हेट जीवन माझं कुठचं आहे, पब्लिक जीवन कुठचं आहे याचा बॅरकिंग करणं हे त्यांनी शिकलं पाहिजे. त्यांनी जर शिकलं नाही तर इथली व्यवस्था त्यांना एक्सप्लॉइट करायला बसलेलीच आहे. ही एक्सप्लॉइटिव्ह नेचर आपल्या सोसायटीमध्येच इनबिल्ट आहे. स्वातंत्र्यानंतरचं मी असे म्हणेन 90 पर्यंतच्या पिढीने असताना केअर करत घेतलं की ह्याला चालना मिळणार नाही, ती हळूहळू रिप्लेस होऊन
कॉमनॅलिटीज म्हणून डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. असं जे काही केलं ते 90 नंतर सगळं तुटलं, सगळं सोडण्यात आलं आणि खाजगी जीवनाकडे वळायला सुरुवात झाली. बघा, हे जे आता ओबीसीचं जे काही आंदोलन आहे किंवा ओबीसीचे हक्क आहेत, मग ते कधी 90च्या दशकात मुंडे बोलत होते, आता भुजबळ आपला मोठा चेहरा होण्यासाठी काम करतात. आपण गुजरातमध्ये गेलो होतो, तिकडे कन्हैया कुमारने जे काही सुरू केलं, मग तो कन्हैया कुमार आपली कूच बदलून राजकीय सोयींसाठी बदलला गेला. तर ओबीसीच्या बाबतीत हे जे काही वारंवार होतंय, याच्यातलं प्रत्यक्ष ओबीसीचे हक्क किती आहेत आणि राजकीय सारीपाट किंवा राजकीय व्यवस्था किंवा सोय किती आहे? एक पहिल्यांदा आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की आजचा जो आपण ओबीसी म्हणतोय तो पूर्वीचा शूद्र, त्याच्यामुळे त्याचं स्टेटस सोशली हे आउटकास्टच होतं. शिक्षण, व्यापार, जमिनीच्या हक्कापासून हा तसा वंचितच. जे काही डेव्हलप, म्हणून म्हटलं की जे काही डेव्हलपमेंटल कायदे झाले, म्हणजे जसं कसेल त्याची जमीन, सिलिंगचा कायदा, त्याच्यानंतर इथला असणारं वतनदारी जी आहे ती अबॉलिश करणं आणि त्यातून लँडेड प्रॉपर्टी हा जो काही मक्तेदारीचा अधिकार होता तो सोडून त्याला सामान्य करण्याचा प्रयत्न केला. पण आजही आपण देशभर असणारं बघितलं तर मायक्रोस्कोपिक लँड होल्डिंग करणारा वर्ग, 3 एकर 4 एकर 5 एकर लँड होल्डिंग करणारा वर्ग हा या देशामध्ये 84% आहे आणि 16% हा सगळ्यात मोठा लँड होल्डर आहे, अशी परिस्थिती आहे. आता त्याच्यामध्ये भर कोणाशी झाली तर ज्यांच्याकडे 30 एकर होते, 40 एकर होते, अशी जी होती ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, ती आज पुन्हा 2 एकरवरती आलेली आहेत. का एका कुटुंबाचे 5 कुटुंब झाली, 5 कुटुंब झाल्यानंतर डिव्हिजन झालं आणि डिव्हिजन झाल्यानंतर ते लँड होल्डिंग आज अनइकॉनॉमिकल आहे, अशी परिस्थिती आहे. कपल विथ दॅट की शेतातली लूट, हे कुठलंही सरकार असो, म्हणजे बीजेपीचं असेल किंवा त्याच्या अगोदरचं असेल, हे लूट त्यांनी चालवलेली आहे. आणि लूट कशी चालणे, आता आजही आपण बघत असाल की आज दिल्लीमध्ये पुन्हा हरियाणा, राजस्थान आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी, यूपीच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुन्हा सुरुवात केलं किंवा तुम्ही MSP प्राइसचा कायदा तर करा. म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस ही आम्हाला मिळेल याचा एक सक्तीचा कायदा तर करा. तुम्ही सक्तीचा कायदा करणार नाही, तुम्हीच ठरवता की बाबा, सेंट्रल गव्हर्नमेंटच ठरवतं की बा अमुक एक क्रॉप शेतकऱ्याला कल्टिवेट करण्यासाठी लागणारा खर्च आणि त्याच्यावरचा असणारा प्रॉफिट हे त्याला मिळाल्याशिवाय तो जगू शकत नाही, असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणताय. तुम्ही मिनिमम वेजेसचा कायदा करता फॉर लेबर, पण जे तुम्ही असणारं MSP प्राइस असणारं डिसाईड करताय ते MSP प्राइसचा कायदा का करत नाहीये? त्याचं कारण असं आहे की जी लुटीची मानसिकता, आता सामाजिक दृष्टिकोनातून म्हणायचं झालं तर इथे व्यापारी वर्ग आणि सवर्ण की ज्याला मला काय घेणं देणं आहे अशी जी ॲटिट्यूड आहे त्यांच्यामधलं आहे, असं मी त्या ठिकाणी मानतो. हे सगळं होत असताना आता देशाला वेध लागले ते नरेंद्र मोदींच्या हॅट्रिकचे. ते 2014ला असलेली संख्या 2019ला वाढली, आता 2019 नंतर 2024ला ही अगदी अद्भुतरित्या वाढेल असं काहींचं निरीक्षण आहे, म्हणणं आहे. तुमचं या सगळ्या निवडणुकांचे पडघम वाजण्याच्या दिवसात मोदींचं ॲनालिसिस कसं आहे? मोदींनी गेल्या 9 वर्षामध्ये थ्रू मीडिया, प्रिंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक असेल, राहुल गांधींना फोकस करून ठेवलेला आहे.
आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की फॅमिली ओरिएंटेड राजकारण नको असं जे मोदींचं जे नॅरेटिव्ह आहे, त्या नॅरेटिव्हला ऑल्टरनेटिव्ह राहुल गांधींना देता आलं नाही अशी परिस्थिती आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांना अनेक वेळा संधी आली की ते ऑल्टरनेटिव्ह त्यांनी सर्व उभं करून दिलं असतं, तर किंवा त्यांनी स्वतःहून मोदींना रिॲक्शन देण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं प्लेग्राऊंड तयार केलं असतं आणि मोदीला त्या प्लेग्राऊंडवरती बोलवलं असतं, ते इट वुड हॅव बीन मोर इफेक्टिव्ह. ते झालं नाही. ते झालं नाही. हे सगळं बघत असताना मोदींचे, ठीक आहे, जो माणूस आता 9 वर्ष इतकं सगळं करतोय, तो मग आपण आपल्या विरोधकांचेही काही प्लस पॉईंट शोधले पाहिजेत असं मला वाटतं, आणि तुमच्यासारख्या व्यक्तीने तर ते शोधलेच पाहिजेत. मोदींचा प्लस पॉईंट काय वाटतं तुम्हाला गेल्या 9 वर्षात? मला जे दिसतंय मोदींचा प्लस पॉईंट एवढाच दिसतोय की त्यांनी राहुल गांधी यांना नेहमीच फोकसमध्ये राहतील हे बघितलं, आणि जनता मग राहुल गांधी आणि मोदी असंच कम्पेअर करतील असंच त्यांनी, आणि दिस इज व्हेरी बिग प्लस पॉईंट असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. एवढी वर्ष ते करून ठेवणं हे एक कला आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण हे सगळं होत असताना जर त्यांच्या अंगी कला आहे तर त्यांना समोरच्या विरोधी पक्षातलं सगळं साफसूफ करून आपल्याला मैदान मोकळं करून घेण्याची ही जी मानसिकता आहे ती फक्त मी, माझं आणि आमचं असं करण्याचा त्यांचा कल आहे की त्यांना आणखी कसली तरी भीती वाटते? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मोदीच्या पाठीमागचं जे काही बॅकग्राऊंड आहे किंवा बॅकस्टेज मॅनेजमेंट करणारे जे आहेत दॅट इज बेसिकली RSS. तेव्हा म्हणून मी म्हटलं की इथे तुम्हाला म्हणजे इथे पॉलिटिकल सिच्युएशन आपण रीड करू शकलो नाही. याचं कारण असं आहे की BJP ॲज अ पॉलिटिकल पार्टी यांचं बिहेवियर एक वेगळं राहिलं वेन दे वर इन दी ऑपोजिशन पार्टीज, आणि आत्ताच्या फेजमध्ये जे आहे BJP ॲज अ रुलिंग पार्टी आपण ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस ते टोटल कॅरेक्टर बदललेलं आहे, आणि ते बदललेला कॅरेक्टर कोणाचं आहे, कशाचं आहे, तर ते RSSच्या थिंकिंगचं आहे. RSS आपण जर असणारं ॲनालिसिस केलं या ठिकाणी तर RSS इज अन अनडेमोक्रॅटिक ऑर्गनायझेशन की जे स्वतःला वर्चस्व मानतात, ते घटनेलाही मानत नाही, आणि ते जर आपल्याला पाहायचं असेल तर 80s मध्ये इफ आय एम नॉट रॉंग RSSला तुम्ही कुठल्या तरी एका कायद्याखाली रजिस्टर व्हा, आणि कोर्टात कोणतरी घेतलं होतं. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की वी आर अ कल्चरल ऑर्गनायझेशन आणि इथे कुठलीही कल्चरल कायदा नसल्यामुळे आम्ही रजिस्टर होऊ शकत नाही. म्हणजे आम्ही कुठला कायदा मानत नाही, आम्ही तुमची सिस्टम मानत नाही, आणि आम्ही तुम्हालाही मानत नाही. हे 3 गोष्टी त्या इन्सिडेंटमधनं व्हेरी क्लिअर झाल्या. याचं मला वाटतं मोदींचं जे 2014ला नॅरेटिव्ह आलं किंवा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये गुजरात डेव्हलपमेंट मॉडेल असं जे काही उभं करण्यात आलं की ज्याचं कोणीच ॲनालिसिस केलं नाही की वेदर दॅट्स अ मॉडेल ऑर जस्ट अ प्रॉपगँडा. त्या ह्याच्यामध्ये माझ्या अंदाजानं बरेच जण अडकले, आणि जशी बस मिस करतो आपण तशी ती बस मिस झाली आणि मोदी हॅड अ फील्ड डे.
एका बाजूला मोदी असं म्हणतात की परिवारवाद आपल्याला संपवायचा, आणि दुसऱ्या बाजूला ते जो परिवारवाद उद्योजकांमध्ये आहे किंवा उद्योगपतींमध्ये आहे तो मात्र त्यांनी कायम ठेवलेला आहे. म्हणजे अदानी अंबानींना त्यांनी अक्षरशः देश अंदण देऊन टाकलेला आहे. या विरोधाभासाकडे तुम्ही कसं पाहता? मी तीच म्हणत होतो की राहुल गांधी ती स्वतःच प्लेग्राऊंड तयार केलं पाहिजे होतं. स्वतःच प्लेग्राऊंड त्यांनी केलं असतं तर मोदीतले कॉन्ट्रडिक्शन किंवा RSSचे कॉन्ट्रडिक्शन, BJPचे कॉन्ट्रडिक्शन हे त्यांना समोर आणलं असतं. ते राहुल गांधींना करता आलं नाही की त्यांच्या बरोबरच्या टीमने त्यांना करू दिलं नाही? माझ्या अंदाजानं आता ही इज द बेटर पर्सन टू से एज टू वाय माझं निरीक्षक म्हणून असणारं अनलेस त्याचं फीडबॅक असल्याशिवाय आपण असणारं त्याच्यावरती कॉमेंट करू शकत नाही. त्यांच्याकडे ब्रेन आहेत का? तर त्यांच्याकडे ब्रेन आहेत. नाही असं काँग्रेसकडे ब्रेन नाही का? तर आहे. आता त्या ब्रेननी प्रोव्हाइड केलं की न प्रोव्हाइड केला हा मला तर तिथला इश्यू येतो. आता प्रोव्हाइड केला असेल तर मग त्यांनी का वापरला नसेल हाही त्याच्यातलं आहे. त्याच्यामुळे त्याला सो मेनी इंट्रिगेट्स की जे तुम्हाला माहीत नसताना माझ्या अंदाजानं कॉमेंट करणं हे बरोबर नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर येताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं भवितव्य आणि देशात इंडिया आघाडीचं भवितव्य तुम्हाला काय दिसतं? आजही मला असं वाटतं की इंडिया आघाडीचं जे आहे भवितव्य जसं रंगवलं जात आहे की मोदी इज ऑन अ थर्ड टर्म, माझ्या दृष्टीने नाही. इफ दे टेक अप द प्रोग्राम विच आय एम सजेस्टिंग. तुमचा प्रोग्राम काय? माझा प्रोग्राम आहे की इलेक्शन कमिशनला घेराव घाला. कारण ही इज नॉट कॉलिंग पॉलिटिकल पार्टीज मीटिंग. त्या सगळ्या याच्यामध्ये घेराव घाला आणि घेराव घालून एकच कार्यक्रम, EVM हे राहील पण VVPAT जे आहे व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे तो डायरेक्टली पडणार नाही. वोटर विल हॅव अ राईट टू सी इट अँड ही विल डिपॉझिट इट. हा एक भाग. आणि दुसरा, काउंटिंगच्या दिवशी EVM विल बी काउंटेड, हे बरोबर आहे. दॅट विल बी द प्रोव्हिजनल रिझल्ट्स. नेक्स्ट डे पेपर ट्रेल विल बी काउंटेड and that will be the final results. कोर्टाने याचं कारण असं आहे की जे मिस्चिफ आहे, मी एक आठवड्याभराच्या आतमध्ये व्हॉट इज दॅट मिस्चिफ इन दॅट EVM हे मी TV आणि माध्यमासमोर डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. इट्स व्हेरी इझी टू मॅन्युपुलेट provided you have an SS after the voting has taken place. आणि ते SS आहे. तुमचं म्हणणं असेल मोदी आणि त्यांची भाजप हे मॅनिप्युलेट करून जिंकून येतात? माझा आजचा हा आरोप नाही. मी 2004ला ज्यावेळेस पहिल्यांदा पडलो त्यावेळेस मी असं म्हणालो होतो की मला लोकांनी पाडलं नाही तर मला EVMनी पाडलं. लोकांनी मला सल्ला दिला की प्रकाशराव इलेक्शन रिझल्ट एक्सेप्ट करायचे असतात. मी म्हटलं ते मी एक्सेप्ट केलं, मी त्याला हे म्हणत नाही आहे. पण आज माझं म्हणणं तुम्हाला आश्चर्यचकित वाटत असेल. कालांतराने एव्हरीबडी विल कम टू द सेम ओपिनियन विच आय एम मेकिंग. 2004 मध्ये झालेला तुमचा पराभव आणि आता 2024 मध्ये आपण जेव्हा बोलतोय, 20 वर्षात प्रकाश आंबेडकर या पॉलिटिकल स्कॉलरला काय शिकवलं परिस्थितीने आणि देशातल्या राजकारणाने? त्याने परिस्थितीने बरंच शिकवलं की पाडण्याचं राजकारणही मला शिकवलं की काँग्रेसने दोन वर्षाच्या टर्ममध्ये मला मिळणारा मतदान जो आहे ते ब्लॉकेड करत BJP बरोबर हात मिळवत त्यांनी असं ती केलं. आय हॅव नो बच्चन इफ त्या सगळ्या याच्यामध्ये तो इतिहास जमा झालेला आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन इनिंग खेळावी लागते. तर यावेळेस मी असताना नवीन इनिंग्स खेळतोय.
तुमच्याकडचे काही दलित चेहरे, दलित नेते किंवा चळवळीतले आपले जे काही भीमसैनिक आहेत किंवा जे तर त्यातून नेते झालेत, या सगळ्यांनी स्वतःची एक व्यवस्था लावून घेतली. मी राज्यसभेवर गेलो, मला एक छोटंसं मंत्रिपद मिळालं की चळवळ भरून पावली. असं जर अशी संधी जर भाजपने तुम्हाला देऊ केली असेल, हे आम्हाला माहित नाही, तुम्ही आम्हाला सांगू शकता जर तुमची इच्छा असेल तर. पण जर अशी संधी आली तर प्रकाश आंबेडकर काय करणार? कारण आत्ताचं सध्याचं राजकारण हे प्रत्येक जण स्वतःची सोय लावण्यामध्ये जातोय. अगदी राज्याचे मुख्यमंत्री राहून गेलेले लोकही आपण कुठेही सुरक्षित कसे राहू एवढंच बघतायत. मग आंबेडकर ती चूक का करतायत? एक लक्षात घ्या की मी बाबासाहेबांचा नातू आहे आणि बाबासाहेबांना मानणारं इथं मिनिमम 15% मतदार आहे. मिनिमम मी असं म्हणतोय की जो आज माझ्याबरोबर आहे, सुखात दुःखातही माझ्याबरोबर. मी अनेक वेळा पडलो इलेक्शनमध्ये, पण मी 3-3.5 लाख मतं घेत पडलेलो आहे. मग ते सोलापूरमध्ये असेल, नांदेडमध्ये असेल किंवा ज्या मतदारसंघात मी लढतो त्या मतदारसंघात अकोल्यामध्ये. त्या माझ्यासारख्याला बार्गेनिंग करायला फार वेळ लागत नाही. मग ती काँग्रेस असेल किंवा BJP असेल, मला कोणाच्या पाठीमागे जाण्याची गरज नाही आहे. मी नुसतं मार्केटमध्ये म्हणालो की मला थोडंफार बघायचं आहे असं जरी म्हणालो तरी या दोन्ही पार्टीज माझ्या पाठीमागे लागतील. पण आम्ही असायला मानतोय की इथल्या असणाऱ्या वंचिताला न्याय द्यायचा असेल तर ही लोकशाही रुजली पाहिजे. हुकुमशाही आली तर त्याला काहीच मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि ही रुजवता रुजवता आपल्याला सत्ता मिळाली तर यस, आनंदित. रुजवता रुजवता सत्ता मिळाली नाही तरी आपण फार काय करू शकू असं नाहीये. कारण यू आर नॉट गोइंग टू बी इन दी हेल्म ऑफ दी अफेअर्स. तुम्ही जसं म्हणालात की एखादा आमदार, एखादा खासदार झाला की तो संतुष्ट असतो, तो संतुष्ट असतो हे बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण दुसऱ्या बाजूला ही वस्तुस्थिती आहे की ती एक आमदारकी आणि खासदारकी घेऊन तो काहीच बदलू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही आज मी असं म्हणेन की गेल्या 40 वर्षाच्या परिस्थितीमध्ये विदाऊट बिईंग इन पॉवर आम्ही एवढं चेंज करू शकलेलो आहोत. आणि जे काही वंचितांच्या विरोधातली पावलं पडणारी जी आहेत तिला आम्ही जी पोस्टपोन करू शकलेलो आहोत ती ताकद फार मोठी आहे माझ्या मताप्रमाणे. आणि आज हे सगळं बिखरत असताना वंचित ही एका डिक्टेटिंग पोझिशन मध्ये आलेली आहे असं वाटतं तुम्हाला? येस. आज असं हा माझा आशावाद म्हणत नाहीये. आज मी ज्यावेळेस लोकांमध्ये म्हणतो, मी नुसतं महाराष्ट्रात म्हणत नाहीये, अक्रॉस दी स्टेट्स काँग्रेसने फक्त आणि विरोधकांनी मी सांगतोय त्या पावलावरती त्यांनी चालावं. लिडरशिप त्यांनी करावी आणि यू विल सी दी चेंज इन दिस कंट्री. बाळासाहेब, एक तुमच्यावर आरोप तुमच्या विरोधकांकडून केला जातो, तो दबक्या आवाजात केला जातो, काही वेळेला तो अगदी आम्हा पत्रकारांपर्यंत पोहोचवला जातो की तुम्ही आलात की तुमच्या अटी आणि शर्ती येतात, अधिक जीव घेणे असतात. बरोबर. हे नेमकं काय? प्रश्न असा आहे की आता मी म्हणून यावेळेस तुमच्यापर्यंत बातम्या येतात, फक्त कागद येत नाही. म्हणून यावेळेस आम्ही असं पहिल्यांदा आमचं कॉमन मिनिमम प्रोग्रामचं जी बॅलन्स शीट आहे ती आम्ही प्रेसलाही देऊन टाकली. आता त्या दिलेल्या बॅलन्स शीटमध्ये कोणीही दाखवावं त्याच्यामध्ये की कोणाचा तरी घुटमळणार आहे का, जीव घुटमळणार, पक्षाचा घुटमळणार आहे की नेत्याचा घुटमळणार आहे. इट्स अ कॉमन प्रोग्राम. आम्ही त्याच्यामधनं लुटीच्या विरोधातले आहोत. आता तुम्ही जर म्हणत असाल की बा लूट आम्हाला करू द्या तर आम्ही सर्व म्हणतो की तुम्ही तुमचा मार्ग, आमचा मार्ग आम्हाला. तिथे आम्ही बसायला तयारही नाही आहोत. तुमच्या लुटीच्या मार्गामध्ये बसण्यापेक्षा मग सत्तेच्या मार्गामध्ये मी बसेन. उद्याच्या याच्यामध्ये RSS पूर्णपणे
फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या याच्याप्रमाणे वागली, सनातनाने आणि वैदिक धर्माचे प्रिन्सिपल्स त्यांनी मोल्ड केले, तर माझ्या अंदाजाने इतिहासात कोण कोणाबरोबर जाईल आणि कोण कोणाबरोबर जाणार नाही याचा असताना नव्याने इतिहास सुरुवात होईल. आता बाळासाहेब या महाराष्ट्रात सगळीकडे पानगळ सुरू आहे. दोन्ही मोठ्या पक्षांना म्हणजे दोन्ही मोठ्या नेत्यांना या सगळ्याचा फटका बसलाय. ठाकरे पण काहीसे गळालेले आहेत, पवारांच्याकडे गळी दंगाम सुरू झालाय. मग अशा परिस्थितीत आता काँग्रेस नव्याने, तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण काँग्रेसला 2 मिनिटं बाजूला ठेवू, पण जर आजारी असलेले ठाकरे आणि वार्धक्यात असलेले पवार या दोघांपैकी सावरण्याची संधी कोणाला आहे की ज्याच्याबरोबर वंचित पुढे जाऊ शकतो? माझं म्हणणं दोघांनी सावरण्याची संधी नाही आहे सध्या, पण ते जर आमच्या बरोबर आले आणि महाविकास आघाडी जर एकत्र राहिली तर ते सावरू शकतात. तुमच्या 4%वर मी आज माझ्या अंदाजानं, तुम्ही 4% म्हणता, मी आज असताना म्हणतो की मी आज असताना 15% मतदान घेऊन बसलो आज त्याच्यामध्ये, जिथे आम्ही मुस्लिम मतं धरत नाही होत त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि आत्ताच्या असणाऱ्या याच्यामध्ये जेवढे सर्वे झालेले आहेत त्या सर्वेमधनं असणारं वंचित इज मायनस इतर याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. रिझल्ट्स जे आहेत दॅट विल स्पीक द सिच्युएशन. मी जसं म्हटलं की काही गोष्टींमध्ये पॅराडाइम शिफ्ट हा झालेला आहे. आता हा पॅराडाइम शिफ्ट जो आहे, म्हणून मी एबीपी माझाच्या अनालिसिस मध्ये ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस त्यांना नवीन फॅक्टर्स विचारले तर ते सेड आम्ही कन्सिडरच केलेले नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या याच्यामध्ये मी असं म्हणतो की त्याला नवीन फॅक्टर्स आलेले आहेत की ज्या फॅक्टर्सना हे आयराम गयाराम वाले जे आहेत त्यांचा फार इफेक्ट नाही आहे. इनफॅक्ट दे विल बी थ्रोन आउट ऑफ द पॉलिटिकल प्रोसेस. हे आहेत बाळासाहेब आंबेडकर. त्यांचं एक वाक्य फार छान आहे की निकाल नेहमी बोलके असतात. हे निकाल बोलके करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात ती असते मतांची टक्केवारी. एका विशिष्ट आणि लक्षणीय पद्धती ती त्यांच्याकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना अभिप्रेत असलेले निकाल आणि त्यांना अभिप्रेत असलेला वंचितांचा न्याय ते आणि त्यांची वंचित आघाडी देऊ शकणार आहे का, हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. बाळासाहेब, आपण अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने आमच्याशी गप्पा केल्या आणि अनेक मुद्दे की जे सर्वसाधारणपणे लोकांच्या लक्षात येत नाहीत या सगळ्या गबाडग्यामध्ये, त्या तुम्ही आमच्याकडे अधोरेखित करून पाठवल्या आमच्या प्रेक्षकांकडे. त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आभारी.